10 वर्षापूर्वीचं नागपूर आणि आता 10 वर्षानंतर बदललेलं नागपूर, आमूलाग्र बदल झालेला लोकांना पाहायला मिळतोय. दृश्य स्वरूपातला हा खरं तर विकास आहे. आणि एक काळ असा होता की नागपूरचा विकास कुठेतरी थांबलाय का, नागपूरच्या विकासाच्या रथाची चाकं कुठेतरी चिखलात उरकल्या गेली आहे का, अशा पद्धतीचं लोकांची एक भावना झाली होती. मात्र गेल्या 10 वर्षात ज्या पद्धतीने या सगळ्या दृष्टीने देवेंजींनी पुढाकार घेऊन काम केलेलं आहे, ज्या पद्धतीचे प्रोजेक्ट्स नागपुरात आले आणि दृश्य स्वरूपातला विकास लोकांना डोळ्यांनी दिसतंय आणि लोक पाहत आहे, अनुभव घेत आहेत, तर ते मला असं वाटतं की एक मोठं काम नागपुरात देवेंजींच्या माध्यमातून झालेलं आहे. यामध्ये मेट्रोचा झालेला विकास असेल, देवेंजींनी त्यासाठी घेतलेला पुढाकार असेल, 6 मोठे इन्स्टिट्यूट, नॅशनल इन्स्टिट्यूट एज्युकेशन सेक्टरमधले, ते पण नागपुरात आले. म्हणजे असं कधी कधी म्हणतात की सगळं काय देवेंजी नागपूरलाच घेऊन चालले का, पण ती खरं तर टीका व्यर्थ आहे. कारण इथला जो अनुशेष आहे विदर्भाचा, आणि खास करून नागपूरला जे आधी मिळायला पाहिजे होतं ते सगळं मिळालं नव्हतं, आणि देवेंजींच्या कार्यकाळात ते सगळं मिळतंय. त्यामुळे नागपूरकर या सगळ्या विकासाची फळं चाखू शकतात.